सो हाय स्टुडंट्स, या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज नंबर 2.3 यातला क्वेश्चन नंबर 7 अटेम्प्ट करतोय. क्वेश्चन नंबर 7 मध्ये टोटल 5 सबटाइप्स आहेत आणि कम्प्लिटली 5 सबटाइप्स हे डिपेंड करतात LMVT वरती, लँग्वेजेस मीन व्हॅल्यू थेरम वरती डिपेंड करतात. तर क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी आपण काय करूया, LMVTचं थोडंसं एक रिव्हिजन करून घेऊया. ओके, तर पहा, जर का तुम्हाला LMVT आणि रोल्स थेरम याचं डिटेल डिस्कशन पाहिजे असेल, कम्प्लिटली स्टार्टिंग पासून एकदम बेसिक पॉईंट पासून तुम्हाला ते एक्सप्लेनेशन पाहिजे असेल, तर मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक अटॅच केलेली आहे एका व्हिडिओची. ओके, तर मी तुम्हाला सजेस्ट करतो आधी तो पहा आणि त्याच्यानंतर हा लेक्चर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर आता हे मी का सांगतोय पहा, बिकॉज इव्हन एंट्रन्स मध्ये ज्यावेळेस तुम्हाला खूप चांगला स्कोर करायचा असतो, ओके, सो बेसिक कॉन्सेप्ट माहिती असला पाहिजे. मीन्स रोल्स थेरम एक्झॅक्टली काय आहे किंवा LMVT एक्झॅक्टली काय आहे, बेसिक. ओके, तो स्टेटमेंट कोणत्या बेसिसवरती आलेला आहे, त्याचं कम्प्लीट अनालिसिस हे आपल्याला करायचं असतं. सो या व्हिडिओमध्ये तरी मी हे LMVTचं अनालिसिस तुम्हाला सांगत नाही, मी LMVTचा जो स्टेटमेंट आहे ना त्याच्यावरती बेस्ड न्यूमेरिकल्स घेतोय, पण तो स्टेटमेंट कसा आला हे जाणून घेणे पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो मी जस्ट तुम्हाला सजेस्ट करतोय की हा व्हिडिओ पाहण्याआधी तो व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेला असायला हवा. हे तर पाहाल रे, स्टेटमेंट काय आहे, LMVTच्या कंडिशन्स आहेत. लाईक फर्स्ट कंडिशन काय असतो रे, f of x फंक्शन f of x इज कंटिन्युअस. फंक्शन हा कंटिन्युअस असला पाहिजे कुठून कुठेपर्यंत, a पासून b पर्यंत. पहा, a पासून x इक्वल टू a पासून x इक्वल टू काय b, हे पहा b आहे, x इक्वल टू b आहे. सो a पासून b पर्यंत फंक्शन कसा असायला हवा मुलांना, कंटिन्युअस असायला हवा. पहा नाही, मी कंटिन्युअसली ड्रॉ करतो. सो फंक्शन शुड बी कंटिन्युअस फ्रॉम a टू b. डन. यानंतर काय रे, सेकंड फंक्शन f of x शुड बी डिफरन्शिएबल. एक कसा असला पाहिजे, फंक्शन f of x शुड बी डिफरन्शिएबल इन a टू b. पाहिला, फंक्शन a पासून b पर्यंत डिफरन्शिएबल पण असला पाहिजे, कंटिन्युअस पण असला पाहिजे, डिफरन्शिएबल पण असला पाहिजे. आणि रोल्स थेरम मध्ये जी थर्ड कंडिशन असते ना, f of a इक्वल टू f of b, ती इथे नसते, त्याची गरज नाही इथे. आता हे असं जर का असेल मुलांनो, असं जर का असेल देन स्टेटमेंट काय पहा, स्टेटमेंट काय LMVTचा, हे जर का असं असेल तर असा एक पॉइंट असतो A आणि B मध्ये. पहा, A आणि B मध्ये म्हणजे या पूर्ण ड्युरेशन मध्ये, इथून इथपर्यंतच्या ड्युरेशन मध्ये असा एक पॉइंट असतो. कोण असतो तो, C. सच दॅट f of c त्या पॉइंट वरती, पहा असा एक पॉइंट आहे इथे, असा एक पॉइंट आहे, कोण आहे, C आहे, x इक्वल टू c ऍक्च्युअली, हा पॉइंट x इक्वल टू c. सो असा एक पॉइंट असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह f' of c इज इक्वल टू f of b मायनस f of a डिवाइड बाय b मायनस a असा असतो. सो a आणि b मध्ये असा एक पॉइंट असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह इट शुड बी इक्वल टू f of b मायनस f of a बाय b मायनस a. थोडंसं फास्ट सांगतो पहा, f of b मायनस f of a. पहा ना, या पॉइंटचा x कोऑर्डिनेट इज a, y कोऑर्डिनेट इज f of a, बरोबर ना, ठीक आहे. या पॉइंटचा पहा, x कोऑर्डिनेट इज b, y कोऑर्डिनेट इज f of b. सो f of b मायनस f of a, f of b मायनस f of a म्हणजे काय माहिती का, y2 मायनस y1 डिवाइड बाय b मायनस a म्हणजे x2 मायनस x1. सो बेसिकली हे काय आहे माहिती का, हे तर या लाईनचा स्लोप आहे, बरोबर ना. स्टेटमेंट मध्ये पण हेच तर सांगतात ते की या लाईनचा जो स्लोप आहे ना, या लाईनचा जो स्लोप आहे, बरोबर, तर हाच स्लोप या टँजेंटचा पण येतो म्हणजे असा एक नक्कीच पॉइंट भेटतो तुम्हाला. पहा, या पूर्ण इंटरव्हल मध्ये, या पूर्ण ड्युरेशन मध्ये इथून इथेपर्यंत, ओके, असा एक तरी पॉइंट भेटतोच तुम्हाला जो की किंवा त्या पॉइंट वरती जर का तुम्ही टँजेंट ड्रॉ केला ना, तर तो टँजेंट याला पॅरलल असतो. असं डेफिनेटली एक पॉइंट भेटतो, पहा ना तुम्ही डायग्राम मध्ये. ओके, सो या लाईनचा जो स्लोप आहे तोच स्लोप या लाईनचा पण असेल, कारण की लाईन्स आर पॅरलल. पण आपल्याला माहिती टँजेंटचा स्लोप म्हणजे f' of c. सी पॉइंट वरती टँजेंटचा स्लोप म्हणजे f' of c, डेरिव्हेटिव्ह म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट, बरोबर ना. तर पहा, हा होता एक शॉर्ट रिव्हिजन होता, एकदम फास्ट रिवाइज करून दिलं होतं मी LMVTला. ओके, तर आता मी क्वेश्चनला स्टार्ट करतो. तर पहा, क्वेश्चन नंबर 1 काय बोलतात, फंक्शन f of x इज log x. आणि आपल्याला इथे व्हेरीफाय LMVT फॉर द फॉलोइंग फंक्शन, म्हणजे फंक्शनसाठी LMVT आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ओके, जर का ऍप्लिकेबल असेल तर तो c चं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. पहिले हे दोन कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे. ओके, तर पहा 1 to e, हे बारे log x हा फंक्शन कंटिन्युअस पण असतो आणि डिफरन्शिएबल असतो त्याच्या डोमेन मध्ये. ओके,
1 to e मध्ये log x फंक्शन कंटिन्युअस पण आहे. कुठे इन्फिनिटी बनतो का तो? नाही बनत आहे. 1 टाका ना, log 1 0 बनतो, 0 चालतो. e टाका, log e 1 बनतो. कुठे असं डज नॉट एक्झिस्ट वगैरे असं काही बनत नाही. आणि log x हा फंक्शन कंटिन्युअस असतोच. सो मी इथे जस्ट मेन्शन करतोय फर्स्ट पॉइंट, log x इज कंटिन्युअस इन 1 to e. ठीक आहे, चलो सेकंड पॉइंट, log x हा डिफरन्शिएबल पण ना, log x इज डिफरन्शिएबल इन 1 to e. log x हा डिफरन्शिएबल पण असतो. डिफरन्शिएबल म्हणजे झेपता का तुम्हाला? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x ना. चलो x च्या जागी तुम्ही 1 to e मध्ये काही पण टाका, एक्झिस्ट करतो व्हॅल्यू, म्हणजे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करतो, सो डिफरन्शिएबल आहे. सो असं जर का फॉलो झालं ना, तर मग हे असं असतं. मग मी काय करतोय पहा, f of a, f of b, a, f' सर्व गोष्टी काढतोय. आता तुम्ही नीट पाहाल, इंटरवल तर आपला हा आहे, सो मी याला बोलेन a, याला बोलेन b. हा a आहे आणि हा b आहे. पहा a to b हा इंटरवल असतो आपला. पहा ना, a to b हा इंटरवल असतो. तो जो फंक्शन असतो ना आपला f of x फंक्शन इज डिफाइंड इन a to b. पहा तो f of x फंक्शन आहे a पासून b पर्यंत डिफाइन केला गेलेला आहे. सो a to b, सो a is 1 and b is e. ओके, ठीक आहे, चलो. सो आता मी काय करतोय पुढे पहा, मी काढणार आहे f of a. पहिले तर इथे लिहितोय हवं तर मी. ओके, a व्हॅल्यू इज इक्वल टू 1 अँड b व्हॅल्यू इज इक्वल टू e. फाईन. f of a म्हणजेच f of 1. चला 1 टाका बरं, 1 टाका बरं फंक्शनमध्ये. 1 टाकलं तर log 1 बनतं, बरोबर ना. म्हणजे f of 1 किती बनतोय मुलांना? 0 बनतोय. ठीक आहे, चलो डन. f of e पाहिजे ना. आता f of b पाहिजे ना तुम्हाला, f of b पाहिजे ना. म्हणजे f of e ना रे, b च्या जागी e टाकायचं ना आपल्याला. e टाका बरं, log e बनतं की ना. काय बनतो तो? log e बनतो. सो f of e इज ॲक्च्युअली log e चा जो व्हॅल्यू असतो तो असतो 1. सो f of 1 इज 0, f of e इज इक्वल टू 1. ठीक आहे, चलो f of b झाला, f of a झाला, b झाला, a झाला. आता बस f' of c करायचं. तर मी एक काम करतो, आपला जो काही फंक्शन आहे f of x दॅट इज इक्वल टू log x. मुलांना आपला जो काही फंक्शन आहे f of x दॅट इज इक्वल टू log x. f of x चा डेरिव्हेटिव्ह असतो पहा f' of x अँड दॅट इज इक्वल टू log x चा डेरिव्हेटिव्ह असतो पहा मुलांना 1 डिवाइड बाय x असतो. f' of c, सो f' of c काय बनणार आहे? 1/c बनणार. सिंपल आहे. f' of c शुड बी 1/c ना. तर करायचं काय आपल्याला? बस तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. म्हणजे काय, लेफ्ट हँड साईडला तुम्ही f' of c लिहिणार. f' of c चा व्हॅल्यू काय? f' of c चा व्हॅल्यू काय? 1/c. सो 1/c इट शुड बी इक्वल टू, चलो राईट हँड साईडला तुम्ही f of b मायनस f of a बाय b मायनस a लिहिता. सो f of b, हे पहा, f of b इज 1 मायनस f of a दॅट इज इक्वल टू 0 डिवाइड बाय b मायनस a ना. काय रे, b इज e, b मायनस a म्हणजे e मायनस 1. काय? e मायनस 1 बनेल. सो दोघांना उलटा करा. सो c कॅन बी रिटन एज e मायनस ऑफ 1. c कॅन बी रिटन एज e मायनस ऑफ 1. सो एलएमव्हीटी आपण इथे अप्लाय केला आहे आणि आपण इथे c चा व्हॅल्यू फाइंड केला. म्हणजे एक्झॅक्टली तो पॉईंट फाइंड केला की जिथे टँजंटचा स्लोप या लाईनच्या स्लोपशी मॅच करतो. तर पहा, हा होता आपला क्वेश्चन नंबर 1, सबटाइप नंबर 1 आहे हा, 7th मधला सबटाइप नंबर 1. आता पहा सेकंड वन. बस फंक्शन चेंज होतं, फक्त फंक्शन चेंज होतं, बाकी काही नाही. ठीक, मी थोडंसं स्टेटमेंट पण रब केलं इथे, कंडिशन रब केली रोज थेरमची. काय होती कंडिशन? f of x इज कंटिन्युअस असला पाहिजे a to b मध्ये. ओके, आणि पुढे काय रे, f of x इज डिफरन्शिएबल पण असला पाहिजे. कुठे? a आणि b मध्ये. पहिले तर कंटिन्युअस असला पाहिजे, सेकंड तर डिफरन्शिएबल असला पाहिजे, आणि त्यानंतर हा स्टेटमेंट असला पाहिजे. आणि फंक्शन जो असतो f of x इज डिफाइंड फॉर a to b. म्हणजे पहा, a पासून b पर्यंत डिफाइन केला असतो फंक्शन. ठीक आहे. सो आता मी इथे घेतोय सेकंड फंक्शन. काय पहा सेकंड फंक्शन? f of x इज इक्वल टू x minus 1, x minus 1, x minus 2, ओके, आणि x minus 3. आपलं फंक्शन आहे ऑन 0 to 4. ऑन 0 to 4 म्हणजे पहा, इंटरवल दिला आपल्याला, आणि या इंटरवल मध्ये या फंक्शनसाठी आपल्याला एलएमव्हीटी अप्लाय करायचा. सो याला मी बोलेन a, याला मी बोलेन b. हे तुम्ही मल्टिप्लाय कराल ना, तुम्हाला तो पॉलिनॉमियल मिळेल. लाईक x इंटू एक्स एक्स स्क्वेअर बनेल, नाही का? म्हणजे हे सिम्प्लिफाय करा. परत त्याच्यानंतर त्याला x ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x क्यूब मधला पॉलिनॉमियल तुम्हाला मिळेल.
आणि आपल्याला माहिती पॉलिनॉमियल इज ऑलवेज कंटिन्युअस, पॉलिनॉमियल इज ऑलवेज डिफरन्शिएबल. सो मी इथे जस्ट पॉइंट मेन्शन करतोय, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲज वेल ॲज डिफरन्शिएबल, ॲज वेल ॲज डिफरन्शिएबल. पारे तो कंटिन्युअस पण आहे आणि तो डिफरन्शिएबल पण आहे मुलांना, कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. ओके ठीक आहे चलो. सो आता पुढे काय विषय, कंटिन्युअस पण आहे डिफरन्शिएबल पण आहे. या इंटरवलमध्ये तो कंटिन्युअस पण आहे डिफरन्शिएबल पण आहे. सो डायरेक्टली हा फॉर्म्युला जो काही आहे तो आपण अप्लाय करूया. पण हा फॉर्म्युला अप्लाय करण्याआधी एफ ऑफ बी, एफ ऑफ ए या सर्व गोष्टी कॅल्क्युलेट करायला लागतात. तर आता मी इथे लिहितोय पहा, एचा व्हॅल्यू काय रे, एचा व्हॅल्यू काय आहे, एचा व्हॅल्यू काय आहे 0 आहे. चलो बीचा व्हॅल्यू काय आहे तर 4 आहे. बीचा व्हॅल्यू किती आहे मुलांना 4 आहे. ठीक आहे. सो एफ ऑफ बी काय आहे, एफ ऑफ बी किंवा एफ ऑफ ए, आधी एफ ऑफ ए करतोय. चलो एफ ऑफ ए म्हणजे एफ ऑफ 0. चला 0 टाका, 0 0 0 टाकाल तर इथे -1 -2 -3 बनेल. मायनस 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 हे मायनसच बनतं आणि आन्सर बनतं 6 -6. काही नाही रे, इथे 0 टाका, तुम्हाला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -6 बनेल. ओके. यानंतर हा झाला एफ ऑफ ए. याच्यानंतर मी कॅल्क्युलेट करतो एफ ऑफ बी. एफ ऑफ बी, बी काय रे, बी तर 4 आहे. ओके 4 जर का टाकलं तर 4 - 1 दॅट इज इक्वल टू 3. ओके 4 - 2 हे बनतं 2, 4 - 3 हे बनतं 1. ओके. सो एफ ऑफ 4 जो आहे ना मुलांना, एफ ऑफ 4 जो आहे ना तो बनतो 6. एफ ऑफ 4 किती बनतोय 6. इथे जस्ट बॉक्स करतोय मी, जस्ट मी क्रॉस चेक करतो एफ ऑफ 0 खरंच -6 आहे की नाही. कॅल्क्युलेशन थोडंसं घाईमध्ये केलं होतं, जस्ट रॉंग आलं तर पूर्ण कंप्लीट समज रॉंग बनून जाईल. सो 0 टाकला तर हे -1 आहे, -1. 0 टाकला तर हा -2 आहे, -2. 0 टाकला तर हा -3 आहे. सो मायनस मायनस प्लस बनतो. सो -6 करेक्ट आहे. चलो पाहाल आता पुढे आपल्याला असा पॉईंट फाइंड करायचा आहे की जिथे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू इतकी असणार आहे. डेरिव्हेटिव्ह तरी फाइंड करूया आधी आपण. या बॉक्समध्ये करतोय आता. आधी मी डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड करतो मी इथे. एफ डॅश ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह तरी आधी आपण फाइंड करूया. पार याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे हा जस्ट डाऊट आहे आपला, नाही का. तर सर्वात आधी तरी याला तुम्ही मल्टिप्लाय करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही डेरिव्हेटिव्ह कराल, बरोबर ना. पहा बरं, याला मल्टिप्लाय केलं तर काय बनतं रे, x - 1 इंटू x - 2 कराल, x इंटू x x स्क्वेअर. ओके -2x. ओके -x + 2 करेक्ट ना. आणि त्यानंतर x - 3. ओके x स्क्वेअर इंटू हे पहा, हवं तर एक काम करतो, x स्क्वेअर - 3x + 2 लिहितो आधी इथे. ओके आणि त्यानंतर x - 3 लिहितो. पहा x स्क्वेअर इंटू x x क्यूब -3x स्क्वेअर -3x स्क्वेअर अगेन. ओके मायनस मायनस प्लस 9x + 2x - 6 असं काहीतरी तो बनतोय पहा. तर काय बनेल माहिती का, हा x क्यूब - 6x स्क्वेअर. ओके प्लस किती बनतो रे, प्लस 11x आणि -6. हा आपला बेसिकली फंक्शन आहे, हा एफ ऑफ एक्स आहे मुलांना. हे तुम्ही समजून घ्या आधी की हा एफ ऑफ एक्स आहे आणि आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे, याचा ना डेरिव्हेटिव्ह करायचा. तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. सर्व बेसिकली इथेच सर्व काही लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला इतकंच सांगतोय की सेपरेटली ए बी एफ ऑफ ए एफ ऑफ बी हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सेपरेटली हे मल्टिप्लाय करून घ्या आणि फंक्शनला बस असं लिहा. आता मी डेरिव्हेटिव्ह करतोय पहा, एफ डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह असतो मुलांना 3x स्क्वेअर. ओके -6 ॲज इट इज, -6 ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. 11 ॲज इट इज, एक्स डेरिव्हेटिव्ह 1. सो प्लस 11 लिहितोय मी इथे. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय रे, 3x स्क्वेअर -12x + 11. हा आपला एफ डॅश ऑफ एक्स बनतो मुलांना. करायचं काय होतं रे, एफ डॅश ऑफ सीचं व्हॅल्यू हे असं मॅच करायचं ना तुम्हाला. ठीक आहे ना. चलो सो एफ डॅश ऑफ सी, एक्स जागी सी लिहितोय. असं एक पॉईंट शोधायचा आहे सी, ए आणि बीच्या मध्ये असं एक पॉईंट शोधायचा आहे सी, की तिथे डेरिव्हेटिव्हचा व्हॅल्यू हा असा असला पाहिजे. व्हॉट इज एफ ऑफ बी. ठीक आहे, एक काम करतो, सर्वात आधी मी जस्ट काय करतोय, एफ डॅश ऑफ सी असं लिहितोय. इथे सी टाकून द्याल रे, 3c स्क्वेअर -12c + 11. हा आपला एफ डॅश ऑफ सी आहे बरं मुलांना, हा आपला एफ डॅश ऑफ सी आहे. ठीक आहे. चलो पुढे एफ डॅश ऑफ सीचं व्हॅल्यू ते असं बोलतात की असं असलं पाहिजे बाय युझिंग LMVT. ओके सो इट इज एफ ऑफ बी, एफ ऑफ बी इज 6. एफ डॅश ऑफ सीचं व्हॅल्यू काय 6 मायनस ऑफ एफ ऑफ ए इज -6 डिवाइड बाय काय रे, बी मायनस ए ना. बी काय, बी इज 4, ए काय 0. पहा बी काय होता, बी 4 ए 0, 4 - 0 करायला लागेल, 4 - 0 करायला लागेल. आणि दॅट इज इक्वल टू, इथे काही फॅक्टर वगैरे काही होतं का, जस्ट पाहतोय बेसिकली होत नाही वाटतं. चेक कराल का, 11 × 3 33 बनतो आणि 33चे फॅक्टर्स आय गेस होत नाही आहेत. ठीक आहे चलो ओके.
सो 3c स्क्वेअर मायनस ऑफ 12c प्लस 11 आणि इथे जर का सिम्प्लिफाय कराल वरती 12 बनतं 12/4 तुम्ही कराल 12/4 कराल तर तो बनतो 3. सो इथे 3 बनतोय अँड दॅट इज इक्वल टू 3c स्क्वेअर मायनस ऑफ 12c प्लस 11. पहा फॅक्टर करण्याची गरज नव्हती, मी जस्ट बोललेलो. ओके सो मी रॉंग बोललेलो ऍक्च्युली, मला जस्ट वाटलं तिथे की फॅक्टर केलं पाहिजे पण गरज नाहीये. का गरज नाही? हा 3 तिकडे टाका आणि त्याच्यानंतर फॅक्टर करा. ज्यावेळेस मी हा 3 इकडे टाकेन ना रे हा 0 बनेल आणि इथे 8 बनेल. सो फॅक्टर्स मुलांना आत्ता झाले पाहिजे, फॅक्टर्स हे आत्ता झाले पाहिजे. इन केस जर का नसेल होत तर फॉर्म्युला मेथड तुम्हाला यूज करायला लागेल. मी परत सांगतोय पहा, फॅक्टर्स आत्ता झाले पाहिजे आणि सीचा व्हॅल्यू आला पाहिजे. इन केस जर का फॅक्टर्स आत्ता पण होत नसतील तर आपल्याला कदाचित फॉर्म्युला मेथड यूज करायला लागेल. तर पाहाल रे, मला असं वाटत आहे की कदाचित आत्ता पण बेसिकली फॅक्टर्स होत नाहीत. 8 into 3 24 बनतो. 12चं फॅक्टर नाही होतं 24. करेक्ट. 12 ला असं स्प्लिट नाही करू शकत की 24 नाही बनवू शकत मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. सो अशा केसमध्ये सीचं व्हॅल्यू आपण काय बोलतो रे? अशा केसमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म्युला मेथडनी सिम्प्लिफाय करतो की नाही आपण? काय असतो रे? सी इज इक्वल टू मायनस बी ना, मायनस बी म्हणजे 12 बनतो. प्लस और मायनस बी स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर 144 मायनस 4 टाइम्स AC ए इंटू सी हे तर 24 बनतं. 24चा 4 टाइम्स कराल तर 96 बनतं. डिवाइड बाय 2 आहे ना, 2 आहे म्हणजे याचा डबल किती बनतो? तो 6 बनतो मुलांना, 6. मग तुम्हाला वाटेल सीच्या 2 व्हॅल्यूज आहेत का प्लस आणि मायनस वाल्या? होऊ शकतं, पण तरी पण थोडंसं आणखीन व्यवस्थित विचार करूया आपण. पहा ना आता मी थोडंसं इथला पोर्शन रब करतोय, हा वाला पोर्शन रब करतो आम्ही. काय हे सिम्पल होतं, फक्त मी मल्टिप्लिकेशन केलं होतं ना फंक्शनसाठी, सो जास्त काही गरज नाही याची. आता पाहिलं मी काय सांगतोय, सीच्या 2 व्हॅल्यू येऊ शकतात तिथून. सी इज इक्वल टू 12 प्लस और मायनस काय बनतो तो अंडर रूट ऑफ 44 प्लस 48 बनतं. अंडर रूट ऑफ 48 डिवाइड बाय 6. बरोबर. हवं तर सेपरेट डिवाइड करूया. इथे डिवाइड बाय 6 करतो, इथे पण डिवाइड बाय 6 करतो. हा तर 2 बनेल ना, मग हा तर 2 बनेल. हे समजतं मुलांना? तर आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, तुम्हाला हे चेक करायचं की या सीच्या दोन्ही व्हॅल्यूज या इंटरवलमध्ये आहेत का? कारण की आपण काय बोललो होतो पहा, ए आणि बीच्या मध्ये एक असा सी असतो की जिथे डेरिव्हेटिव्ह याच्याशी मॅच करतो. सो ए आणि बी तर 0 आणि 4 आहे, 0 आणि 4च्या मध्ये ही व्हॅल्यू असली पाहिजे तर सर्व काही ओके. आणि डेफिनेटली ही जी व्हॅल्यू आहे ना मुलांना, ही जी काही व्हॅल्यू आहे मुलांना तर त्या दोघांच्या मध्येच आहे, 0 आणि 4च्या दोघांच्या मध्येच आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? तुम्ही हे पाहणार आहे 2 प्लस अंडर रूट 48 बाय 6 और सी इज इक्वल टू 2 मायनस अंडर रूट 48 बाय 6. करेक्ट ना? रूट 48 किती असेल? 7च्या आसपास असेल. 49 रूट 49 7 ना, सो 7च्याच आसपास आहे. 7 डिवाइड बाय 6 जर का कराल येईल तो 1 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. म्हणजे 2 प्लस 1 पॉईंट समथिंग आहे 3 पॉईंट समथिंग असेल. 4 ला क्रॉस करतोय का? नाही, म्हणजे 4च्या पुढे जात नाही ना तो. इव्हन हे पण पाहणार आहे, हे 1 पॉईंट समथिंग असेल बोललो. 2 मायनस 1 पॉईंट समथिंग कराल तर 0.9 समथिंग काहीतरी येईल. म्हणजे तो 0 पेक्षा थोडी ना कमी येणार आहे. सो बोथ ऑफ दीज 2 व्हॅल्यूज, हे दोन्ही व्हॅल्यूज ज्या आहेत म्हणून तो व्हॅलिड व्हॅल्यूज आहेत. हवं तर इतकं करू शकता, 48ला थोडंसं बेसिकली तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. तुम्ही इथे 48ला तुम्ही लिहू शकता 12 into 4. 4 बाहेर येईल तर तो 2 बनतो. 2 1 जा 2 3 जा. करेक्ट. परत 12ला पण अदरवाइज डायरेक्टली 48ला 16 into 3 केलं असतं तर एकदम व्यवस्थित झालं असतं. पहा 48ला मी 16 into 3 जर का करेन ना, 16 ज्यावेळेस बाहेर येईल त्यावेळेस तो बनेल 4 बनेल. बरोबर ना? सो 4चं टेबल इथे 2 करतोय आणि इथे मी 3 करतोय. 2चं टेबल काउंट केला मी. ओके. रूट 3/3 कराल तर खालती रूट 3 बनतं. सो 2 प्लस 2/√3 हा आपला असा आन्सर बनतो. थोडंफार सिम्प्लिफाय करायचं असेल करू शकता. जस्ट मी इथे 48 ठेवतोय. ओके. जस्ट मी इथे 48 मेन्शन करतो. 48 डिवाइड बाय इथे काय 6 आहे. ओके. तर सिम्प्लिफाय कराल जर का मागे आन्सर मॅच नसेल करत तर, किंवा तुमच्या ऑप्शनमध्ये एंट्रन्समध्ये सीईटीच्या एक्झाममध्ये जर का ऑप्शनला मॅच नसेल करत, डेफिनेटली तुम्हाला थोडंसं सिम्प्लिफाय करायला लागणार आहे इथून पुढे. ओके. तर सबटाईप नंबर 3 पाहाल. याच्यामध्ये फंक्शन दिला पहा x² - 3x -1. आता जिथे की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे किंवा तुम्ही पॉलिनॉमियल फंक्शन ट्रीट करू शकता याला. ओके. सो पॉलिनॉमियल फंक्शन असेल तर तो डेफिनेटली कंटिन्युअस असतो. सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस असतो. इव्हन तो डिफरन्शिएबल पण असणार. सो ज्या पहिल्या 2 कंडिशन्स आहेत ना, फर्स्ट कंडिशन कंटिन्युअस ॲज वेल एज डिफरन्शिएबल, जो सेकंड कंडिशन आहे तो हा फॉलो करतो. सो मी इथे जस्ट मेन्शन करतोय ॲज
as f of x is a polynomial function. As f of x is a polynomial function, f of x is continuous as well as differentiable everywhere. सर्व ठिकाणी तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतो. सो डेफिनेटली या इंटरवलमध्ये पण तो असणारच आहे. -11/7 13/7. आता आधी क्लिअर करून घ्याल, हा आहे आपला ए आणि हा आहे आपला बी. ए आणि बीच्या व्हॅल्यूज मुलांना पहा. एचा व्हॅल्यू आणि बीचा व्हॅल्यू आधी आपण इथे क्लिअर केलेला आहे. आता यापुढे पहा, ए आणि बी निघाल्यानंतर आपण काय करतो रे, एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यानंतर एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करणार. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी या दोन्ही गोष्टी आपण कॅल्क्युलेट करूया. हे कशासाठी असतं, कारण की रोल्स थेरमचा जो एलएमबीटीचा जो स्टेटमेंट आहे, एफ डॅश ऑफ सी शुड बी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस ऑफ एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ऑफ ए. हा स्टेटमेंट आणि स्टेटमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए दोघे आपल्याला लागतात. ठीक आहे. सो एफ ऑफ एक्स पहा रे, एफ ऑफ एक्स तर काय आपला x² - 3x - 1 आहे. याचाच अर्थ एफ ऑफ एक्सच्या जागी पहा रे -11/7 टाकतो, एक्सच्या जागी -11/7 टाकतो अँड दॅट इज इक्वल टू पहा -11/7 होल स्क्वेअर -3 इंटू -11/7 मायनस ऑफ 1. दॅट मीन्स एफ ऑफ -11/7 म्हणजे एफ ऑफ बी आहे बरं. हा सॉरी एफ ऑफ ए आहे हा मुलांना. ओके. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू 121 डिवाइड बाय 7² 49 करतोय. ओके. मायनस मायनस प्लस बनतं, इथं 33 बनतो, 33 डिवाइड बाय 7 बनतोय आणि पुढे -1 केलं पहा, पुढे -1 नाही. तर मी इथे मल्टिप्लाय डिवाइड बाय जर का 7 केला ना रे, तर हा 49 बनणारच आहे. इथे जस्ट मल्टिप्लाय बाय 7. ओके. इथे मल्टिप्लाय बाय 7 करतोय. 7 इंटू 33 काय रे, 7 इंटू 3 21 210 प्लस 21 सो 231 बनतो, 231 बनतोय. ओके. आणि मायनस ऑफ 1 ला मी 49/49 असं लिहू शकतो. सो एफ ऑफ -11 डिवाइड बाय 7 इट कॅन बी रिटन ॲज पर या दोघांचं ॲडिशन करूया आपण. या दोघांचं ॲडिशन -49 डिवाइड बाय 49 इतकंच करायचं ना, सिम्पल. सो 100 200 300. ओके. 300 प्लस 2 302 असं बनेल पहा. किती बनतोय मुलांना हा, 302 की 303 आय गेस 303 बनतोय, 303 बनतोय, 303. सो एफ ऑफ -11 डिवाइड बाय 7 इज 303 डिवाइड बाय 49. पहा जस्ट मी कॅल्क्युलेशन कसं करतोय पहा. 121 आहे ना, मी त्याला 100 समजतो. 231 आहे ना, मी त्याला 200 समजतो. 21 प्लस 31 याला मी 52 करतो. 52 मधून 49 काढा, 52 मधून 49 काढा, 3 राहतात ना, सो 3 याच्यात ऍड करा. सो 303 किती बनतो तो, 303. असं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता ओरली. आता पुढे पहा, एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करायचं ना मुलांना. एफ ऑफ बी म्हणजे एफ ऑफ 13/7 बरोबर ना. पहा एफ ऑफ 13 डिवाइड बाय 7 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. चलो टाकू का 13/7, 13 डिवाइड बाय 7 चा स्क्वेअर. ओके. -3 इंटू 13 डिवाइड बाय 7. ओके. मायनस ऑफ 1. सो एफ ऑफ 13 डिवाइड बाय 7 इट कॅन बी रिटन ॲज 169 डिवाइड बाय 49. ओके. मायनस ऑफ 39 डिवाइड बाय 7 आणि मायनस ऑफ 1 ला मी 49/49 लिहू शकतो. आत्ताच पाहिलं आपण तर नाही का. इथे पण मला 49 करण्याची इच्छा आहे, म्हणजे 7 नी मल्टिप्लाय करण्याची माझी इच्छा आहे. बरोबर. सो एफ ऑफ 13 डिवाइड बाय 7 इट कॅन बी रिटन ॲज 169 मायनस ऑफ हे किती बनतं माहिती का रे, 7 इंटू 4 28 280 मायनस 7 सो 273 बनतं ते. आणि मायनस ऑफ 49 होल डिवाइड बाय 49. हा आपला आन्सर आहे मुलांना. काय करतो नीट पाहाला. 39 इंटू 7 येणार. हे ओरली कॅल्क्युलेट करण्यासाठी मी काय करतोय, 39 ला 40 - 1 लिहितोय आणि इंटू 7 करतोय. 7 इंटू 40 280 बनतं, मायनस ऑफ 7 280 मायनस 7 हे 273 बनतं. बरोबर. सो बऱ्याच वेळी पहा अशा गोष्टी करून तुम्ही कॅल्क्युलेशन हे थोडंसं ओरली पण करू शकता. आता हे सबस्ट्रॅक्शन करायचं तुम्हाला, करेक्ट. तर मी आता काय करतोय पहा, 49 इथून काढून टाकतो. 59 69 म्हणजे 120 राहतं. नीट पाहाल, याच्यातून 49 काढला की 120 राहतो. सो एफ ऑफ 13 डिवाइड बाय 7 इज 120. याच्यातून 49 काढाल ना तुम्ही तर 120 राहतो. ओके. 120 मधून जर का हा काढाल ना तर तो -150 राहतो, -153 राहतो सॉरी. सो मायनस ऑफ 153 बनतो मुलांना तो. जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून पाहाल. एफ डॅश ऑफ सी कॅल्क्युलेट करतोय ना आपण मुलांना, एफ डॅश ऑफ सी. सो एफ ऑफ एक्स तर हा आहे,
एफ डॅश ऑफ सी काय असेल रे बाबा, एफ ऑफ एक्स जर का हा असेल, एफ ऑफ एक्स जर का हा असेल तर मी इथे शॉर्टमध्ये जस्ट एफ डॅश ऑफ एक्स कॅल्क्युलेट करतोय. एफ डॅश ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह ना, काय रे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मायनस ऑफ हे पहा 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 बनणार आहे ना. सो एफ डॅश ऑफ एक्स हा आहे, याचा अर्थ एफ डॅश ऑफ सी काय असणार रे बाबा, एफ डॅश ऑफ सी काय असणार 2c मायनस 3 असणार. एफ डॅश ऑफ सी किती असणार 2c मायनस 3 असणार. चलो टाका, एफ डॅश ऑफ सी इज 2c मायनस ऑफ 3 अँड दॅट इज इक्वल टू व्हॉट इज एफ ऑफ बी, एफ ऑफ बी, एफ ऑफ बी इज मायनस 153 डिवाइड बाय 49. ओके, मायनस ऑफ एफ ऑफ ए किती रे 303 बाय 49, 303 डिवाइड बाय 49 डिवाइड बाय बी मायनस ए ना बाबा, बी मायनस ए काय रे, बी आहे 13 बाय 7, बी मायनस ऑफ एचा व्हॅल्यू काय आहे पहा मायनस 11 बाय 7, मायनस 11 डिवाइड बाय 7. आता हे तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर डेफिनेटली सीचा व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. 2c मायनस 3 होता इथे नाही का, 2c मायनस 3. हे सर्व कॅल्क्युलेट कराल तर डेफिनेटली तुम्हाला सीचा व्हॅल्यू काही ना काहीतरी मिळेलच ना. चलो करतोय मी. 2c मायनस 3 कॅन बी रिटन ॲज, हे पहा रे हे किती बनतं 456 मायनस ऑफ 456 बनतो आय गेस तो, डिवाइड बाय 49 होल डिवाइड बाय मायनस मायनस प्लस बनतो, 13 प्लस 11 करा 24 बनतो, डिवाइड बाय 7 बनतो. उलटं करा तो 7 वरती जातो आणि हा 24 इथेच राहतो. हे समजतं की नाही मुलांना, 24 तिथेच राहतो. कॅल्क्युलेशन करा 7177. ओके, सो 24 इथे मी हाफ करतोय, इथे मी 228 लिहू शकतो. परत इथे हाफ करतोय, इथे 6 करतोय, इथे मी 114 लिहू शकतो. पहा आणखीन डिव्हिजन होऊच शकतं. 6 1 जा 6 1 जा अँड 6 9 जा 54 ना, करेक्ट आहे. तर पाहाल रे 19 बाय 7 बनला इथे. ओके, तर पाहाल मुलांनो इथे काय हा मायनस आहे बरं, हा मायनस आहे इथे. ओके, सो 2c मायनस ऑफ 3 इज ॲक्च्युली मायनस ऑफ 19 डिवाइड बाय काय मुलांनो 7. सो मायनस 3 ज्यावेळेस त्या साईडला जाईन आणि प्लस 3 बनेन, काय रे 7 इंटू 3 21, मायनस 19 प्लस 21 2 बनतो, 2 बाय 7 बनतो. हा किती बनतो मुलांनो 2 डिवाइड बाय 7. 2 आणि 2 कॅन्सल करून टाका, 2 आणि 2 बेसिकली कॅन्सल करून टाकाल. सो व्हॅल्यू ऑफ सी इट बिकम्स 1 बाय 7. व्हॅल्यू ऑफ सी बिकम्स 1 बाय 7. सो या दोघांच्या मध्ये असा एक पॉईंट फाइंड केला आहे आपण की जिथे डेरिव्हेटिव्ह केला ना आपण, जिथे डेरिव्हेटिव्ह केला ना तर त्याचा व्हॅल्यू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए असा येतोय. तर पाहाल मुलांनो क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक फंक्शन आहे 2x मायनस एक्स स्क्वेअर आणि हा जो फंक्शन आहे हा फंक्शन ना 0 आणि 1 च्या मध्ये डिफाईन केला आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की हा फंक्शन कंटिन्युअस पण असतो आणि डिफरन्शिएबल पण असतो, कारण की हा पॉलिनॉमियल आहे. पॉलिनॉमियल फंक्शन इज कंटिन्युअस एव्हरीवेअर. तो डिफरन्शिएबल पण सर्व ठिकाणी तो डिफरन्शिएबल असतो मुलांना. सो इथे जस्ट मेन्शन करतोय मी की एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ॲज वेल ॲज डिफरन्शिएबल. मुलांना एफ ऑफ एक्स कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. ठीक आहे, चलो ओके. सो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल दोन्ही कंडिशन जर का रोल्स थेरमचे एलएमव्हीटीचे सॅटिस्फाय होत असतील तर ती गोष्ट आता फॉलो झाली पाहिजे. आता मग ए बी एफ ऑफ ए एफ ऑफ बी या सर्व गोष्टी आपण डिफाईन करूया. सो हा आहे पहा ए, हा आहे मुलांना बी. पहा ए आणि बी डिफाईन केलं, एफ ऑफ ए एफ ऑफ बी पण डिफाईन करूया इथे. पहा रे एफ ऑफ ए म्हणजे काय रे एफ ऑफ 0 कॅल्क्युलेट करते वेळी बस इथे 0 टाकायचं ना तुम्हाला, फंक्शनमध्ये 0 टाकायचं, 0 टाका 0 बनतो तो. चलो एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करते वेळी मुलांना, एफ ऑफ बी कॅल्क्युलेट करते वेळी फंक्शनमध्ये 1 टाकायचं आहे. सो 2 इंटू 1 इट बिकम्स 2. पहा 1 चा स्क्वेअर मायनस 1. सो एफ ऑफ बी चा जो काही व्हॅल्यू आहे मुलांना तर तो आहे पहा 1. एफ ऑफ 0 काही आहे तो आहे 0. ठीक आहे, आता हे सर्व कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण एफ डॅश ऑफ एक्स पण तर कॅल्क्युलेट करूया. एफ ऑफ एक्स दिला ना, एफ ऑफ एक्स काय दिला रे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x मायनस एक्स स्क्वेअर. चलो एफ डॅश ऑफ एक्स इज गिवन ॲज 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मुलांना 2x बनतो. सो एफ डॅश ऑफ एक्सचा व्हॅल्यू 2 मायनस 2x. ठीक आहे, चलो. सो एफ डॅश ऑफ सी किती बनतो माहिती का 2 मायनस 2c. पहा एफ डॅश ऑफ एक्स 2 मायनस 2x आहे. सो एफ डॅश ऑफ सी काय एक्स जागी सी टाका ना, 2 minus 2c should be equal to f of b that is 1 minus f of a that is equal to 0 divide by b minus a ना, b minus a b किती b आहे 1 a आहे 0. सो
1 minus 0. So 2 minus 2c, it should be equal to 1. Okay, याचा अर्थ 2 is equal to 1 आणि minus 2c तिकडे जाऊन plus 2c बनतो. So 2c value is equal to 1. 2c चा व्हॅल्यू किती बनतो 1. That means c value is equal to 1 divided by 2. तर मुलांनो c चा व्हॅल्यू ना 1 divided by 2 बनतो. ओके, सो हा होता क्वेश्चन नंबर 4. आता लास्ट क्वेश्चन करतोय पहा आपण, क्वेश्चन नंबर 5. तर पहा आतापर्यंत व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस झाली असेल LMVTची. ओके, प्रोसेस सेमच आहे. प्रत्येक ठिकाणी हा जो स्टेटमेंट असतो एफ डॅश ऑफ सी काय असतो, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए बाय बी मायनस ए जो असतो ना, तोच आपण यूज करत असतो प्रत्येक ठिकाणी. बरोबर, पहा आता काय रे, एफ ऑफ एक्स, फिफ्थ वन, f of x function is given as x minus of 1 divided by x minus of 3. ओके, इंटरवल काय माहिती का रे, 4,5 हा आपला इंटरवल आहे. आता हा जो काही फंक्शन आहे f of x, तर हा फंक्शन ऍक्च्युअल मध्ये g of x और f of x बाय g of x. आता इथे f of x आहे ना रे, तर इथे f of x बोलणे मी अवॉइड करतोय. तर मी काय बोलतोय, f of x हा जो फंक्शन आहे हा g of x बाय v of x अशा फॉर्मॅट मध्ये हा फंक्शन आहे. पहा ना, g of x बाय v of x. बरोबर ना. अशा केसमध्ये हा जो f of x किंवा हा जो काही ओव्हरऑल दिसतोय तुम्हाला, हा कंटिन्युअस असतो, प्रोव्हाइडेड डिनॉमिनेटर शुड नॉट बी इक्वल टू 0. पहा, डिनॉमिनेटर 0 असेल तर तो डिस्कंटिन्युअस बनतो, कारण की इन्फिनिटी बनतो ना, डज नॉट एक्झिस्ट बनतो. बरोबर ना. सो अशा केसमध्ये तो डिस्कंटिन्युअस बनतो. आणि एखादं फंक्शन डिस्कंटिन्युअस असेल, डेफिनेटली LMVT तर अप्लाय नाही करू शकत. एक जरी कंडिशन फॉलो नाही झाली, सो डेफिनेटली यूज नाही करू शकत आपण. तर मग v of x 0 नाही झाला पाहिजे, हा 0 नाही झाला पाहिजे. मी बोलतो हा 0 होतच नाही. तुम्ही म्हणणार कसं काय, सांग बरं, हा 0 कुठे होतो, 3 ला होतो. 3 टाकाल तर 3 - 3 0 होतो. पण 3 हा इंटरवल मध्ये प्रेझेंटच नाही ना, 4 आणि 5 मध्ये थोडी ना 3 आहे. सो मला हे क्लिअर आहे की हे 0 होणारच नाहीये. So therefore f of x हा जो काही फंक्शन आहे is continuous and differentiable in 4 to 5. मुलांना कंटिन्युअस पण आहे, डिफरन्शिएबल पण आहे. कंटिन्युअस पण आहे आणि डिफरन्शिएबल पण आहे. चलो, ए कोण आहे रे, ए आहे 4, बी कोण आहे मुलांना, बी आहे 5. ए आहे 4, बी आहे 5. ओके, सो मी इथे एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करतोय. एफ ऑफ ए कॅल्क्युलेट करतोय 4 टाकायला लागणार आहे इथे. सो 4 - 1 डिवाइड बाय 4 - 3. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू काय बनतो रे, वरती बनतो 3 डिवाइड बाय 1 बनतो. सो एफ ऑफ ए इज इक्वल टू 3. ओके, चलो एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजे काय रे, एफ ऑफ बी म्हणजे 5 ना, 5 टाकायचं ना. सो 5 - 1 डिवाइड बाय 5 - 3. सो एफ ऑफ बी व्हॅल्यू इज इक्वल टू 5 - 1 इज 4 डिवाइड बाय 5 - 3 इज इक्वल टू 2 बनतो, अँड दॅट इज इक्वल टू 2. सो एफ ऑफ ए पण कॅल्क्युलेट केला, एफ ऑफ बी पण कॅल्क्युलेट केला. सो एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू व्हॉट इज एफ ऑफ बी. एफ ऑफ बी इज 2 मायनस ऑफ एफ ऑफ ए. एफ ऑफ एचा व्हॅल्यू मुलांना पहा 3 आहे, होल डिवाइड बाय बी मायनस ऑफ ए. सो बी मायनस ऑफ ए म्हणजे 5 मायनस ऑफ 4 करायला लागेल. किती, 5 मायनस ऑफ 4 करायला लागणार, अँड दॅट इज इक्वल टू एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश ऑफ सी तर आणखीन काढलाच नाही आपण. काढलाच नाही मीन्स बेसिकली इन टर्म्स ऑफ सी, एफ डॅश ऑफ सी आपण काढला नाहीये. तर पहा, एफ ऑफ एक्स दिलाय, याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल आपल्याला ऍक्च्युअल मध्ये. एफ डॅश ऑफ एक्स काढायला लागेल ना, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात सी टाकला तर एफ डॅश ऑफ सी मिळतो ना आपल्याला. तर पहा रे, एफ ऑफ एक्स दिलाय ना, सो एफ डॅश ऑफ एक्सला मी असं लिहू शकतो का रे, यू बाय व्ही आहे ना, तर व्हीचा आपल्याला स्क्वेअर करायला लागतो, व्हीचा स्क्वेअर. बरोबर, व्ही ॲज इट इज यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस u as it is v चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह 1. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय रे, x - 3 मायनस ऑफ एक्स मायनस मायनस प्लस 1 डिवाइड बाय x - 3 चा होल स्क्वेअर. कॅन्सल, -3 + 1 -2 बनतो. किती, -2 डिवाइड बाय x - 3 चा होल स्क्वेअर. ओके, हा आपला मुलांना एफ डॅश ऑफ एक्स आहे, हा ना, एफ डॅश ऑफ एक्स आहे. पण मग एफ डॅश ऑफ सी काय, सी टाकाल इथे. सो -2 डिवाइड बाय, बरोबर ना, एफ डॅश ऑफ एक्स हा आहे. बरोबर, सो एफ डॅश ऑफ सी च्या केसमध्ये फक्त एक्स्ट्रा की सी टाकायला लागणार आपल्याला, सी मायनस ऑफ 3 चा होल स्क्वेअर. बरोबर, ठीक आहे. चलो, पाहिलं रे, आता वरती बनतं -2 होल डिवाइड बाय सी - 3 चा होल स्क्वेअर म्हणजे काय रे, सी स्क्वेअर. काय, सी - 3 चा होल स्क्वेअर, सी स्क्वेअर मायनस ऑफ 6c + 9
अँड दॅट इज इक्वल टू हे काय बनतं, वरती -1 बनतो आणि खालती 1 बनतो. मायनस मायनस असंही प्लसच करतोय आपण. ओके, सो काय करूया पहा आपण, अदरवाईज हे स्क्वेअर एक्सपांड नसतं गेलं तर बरं झालं असतं. c -3 होल स्क्वेअर असंच राहू देतो मी इथं. मायनस मायनस प्लस बनतो, c -3चा होल स्क्वेअर तिथे जातो अँड दॅट इज इक्वल टू इथे 2 राहतो पहा. सो c -3 इज इक्वल टू प्लस और मायनस ऑफ √2 बनतो. समजतं का मुलांना? हे एक्सपांड केलं असं उगीच काहीतरी थोडंसं डिफिकल्ट बनलं असतं. सो मी काय करतोय, इथे दोन्हीकडे अंडर रूट काढलं तर इथे प्लस और मायनस √2 लिहायला लागेल. सो c चा व्हॅल्यू काय बनेल रे, 3 प्लस और मायनस √2. सिंपल. सो c व्हॅल्यू इज 3 प्लस √2 और c व्हॅल्यू इज 3 मायनस ऑफ √2. अशा दोन व्हॅल्यूज बनतात. पण याच्यामध्ये ट्विस्ट काय की ही व्हॅल्यू रॉंग आहे. ही व्हॅल्यू नाही पाहिजे आपल्याला, कारण की स्टेटमेंट काय रे, एलएमव्हीटीचं स्टेटमेंट काय की कंडिशन ज्यावेळेस फॉलो करतोय आपण एलएमव्हीटी मध्ये. ओके, त्याच्यानंतर एक असा पॉईंट असतो c या इंटरवलच्या मध्ये 4 आणि 5 च्या मध्ये कुठेतरी असं असतं, सच दॅट हे असं हे सर्व फॉलो होतं. मग या इंटरवलच्या मधला पॉईंट काढायचा ना तुम्हाला. सो हेच लिहायला लागेल ना आपल्याला. तुम्ही म्हणणार का 3 प्लस √2 चा व्हॅल्यू 1.414 ना, 3 प्लस 1.414 कराल तुम्ही तर 4.414 बनेल आणि जो की 4 आणि 5 च्या मध्ये आहे. पण तुम्ही 3 मायनस √2 कराल म्हणजे 3 पेक्षा कमी बनेल. 3 इथे इंटरवल मध्ये नाही तर 3 पेक्षा कमी कसं काय असणार आहे इथे. सो म्हणून इथे मी क्रॉस करतोय, हा व्हॅल्यू मी रेफर नाही करत आहे. सो c चा व्हॅल्यू आन्सर मध्ये हा आपल्याला लिहायला लागेल. हा नाही लिहू शकत ना आपण, तो नाही लिहू शकत आपण. ओके, तर पहा हा होता एलएमव्हीटी. एलएमव्हीटीचे जे काही सम्स आहेत क्वेश्चन नंबर 7 आपण इथे कंप्लीट केलेला आहे.